दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल सादर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर केल्याची माहिती। अहवालावर सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष। मुंबईसह MMR मध्ये 1.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभी करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानस। MMR रिजनमधील प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींच्या निधीचे करार। नीती आयोगाकडूनही मदतीचा हात। पंढरपुरात आज चैत्र एकादशीचा सोहळा। विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी भाविकांची मांदियाळी। हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमली पंढरी। विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य। आज चैत्रवारी सजली पंढरी। महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांविरोधात राज्यमंत्र्यांनी थोपटले दंड। जबाबदाऱ्या आणि अधिकारांचं वाटप नसल्यानं राज्यमंत्र्यांचा नाराजीचा सूर। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडणार भूमिका। राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पातील तरतुदीतील केवळ 60% निधी वितरित होणार। वित्त विभागाचं परिपत्रक जारी। विकास कामांना खीळ बसण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जाणार का? शेतकऱ्यांचं लक्ष। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मंत्री बावनकुळेंची भेट। भाजपा वापसीच्या चर्चांना उधाण, तर मतदारसंघातील कामांसाठी भेट झाल्याचं पाटील यांचं स्पष्टीकरण। मनसेची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेवरून वाद पेटण्याची शक्यता। भैयांना राज्यात राहू द्यायचं का याचा विचार करावा लागेल, मनसेचा इशारा। नाशिकमधील बोगस दिव्यांग उमेदवारांवर MPSC मेहरबान। बाळू मारकड आणि रुपेश पागोरेला अपात्र करून 9 महिने उलटले तरी अद्याप कारवाई का नाही? ब्लॅक लिस्टमध्ये नाव नसल्यानं सवाल। नाशिकच्या घोटी भागातील खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले फायटर चाकू, सायकल चेन आणि निरोध। शिक्षक आणि पालकांना धक्का। गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। आजपासून सिलेंडरसाठी मोजावे लागणार 853 रुपये। उज्ज्वला लाभार्थ्यांनाही याचा फटका। पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्यामुळे सिलेंडर महागला। राज्यामध्ये वीज दरात वाढ। प्रति युनिट 60 पैशांनी वीज महागली। महावितरणाकडून समायोजन शुल्काच्या नावानं वसुली। 1 एप्रिलपासून वीज स्वस्त करण्याची घोषणा मात्र हवेत विरली।